सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. घोटी सिन्नरसह सायखेडा अडगाव शिवारात रात्री पेट्रोल पंपांवर कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटमारीच्या घटना घडलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा घालणारी टोळी गजाआड केली. संशयित हे नाशिक परिसरातील माड सांगवी येथील रहिवासी असून संशयितांमध्ये एका विधी संघर्षित मुलाचाही समावेश आहे. 16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नरला DEF पेट्रोल पंपावर 4 दरोडेखोरांनी 30,470 रुपयांची लुटमार केली. 26 फेब्रुवारी रोजी खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर 18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेलेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रशांत पाटील, सुधाकर बागुल यांच्या पथकानं दमदार कामगिरी बजावत संशयितांकडून एक कार, एक चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल, तलवार, मोबाईल असा 5,82,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्हेगारांवर यापूर्वी अडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पथकानं नाशिक तालुक्यातील माड सांगवी येथून अमोल शरद माळी, संदीप खांदवे, महेश ससाने उर्फ सोनू, रवींद्र इंगळे यांच्यासह विधी संघर्षित मुलाला ताब्यात घेतलेला आहे. संशयितांनी घोटी, सिन्नर, ब्राह्मणवाडे, खंबाळे, लाखलगाव येथील पेट्रोल पंपांवर लुटमार केल्याची कबुली दिली आहे. अमोल माळी यानं चांदोरीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.